महायुतीचा नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे। श्रीरामाच्या कृपेने नाशिकची जागा शिवसेनेला सुटेल असं हेमंत गोडसे म्हणाले। तर नाशिकची जागा कुणालाही द्या, पण 20 मेच्या आधी उमेदवारी जाहीर करा असा टोला भुजबळांनी लगावलाय। उद्या आमची पत्रकार परिषद आहे आणि उद्या आमचे बरेच अर्ज भरले जातील असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे। प्रभू रामचंद्रांचं धनुष्यबाण हे शस्त्र आहे आणि म्हणून आम्हाला देखील निश्चित विश्वास आहे का ही जागा, नाशिकची जागा ही प्रभू रामचंद्राच्या कृपेमुळे ही शिवसेनेला सुटेल आणि प्रभू रामचंद्राची जे शस्त्र आहे ही धनुष्यबाण या ठिकाणी निशाणीला या ठिकाणी सुटेल। माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची, पण 20 मेच्या अगोदर निर्णय घ्या। माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची, पण 20 मेच्या अगोदर निर्णय घ्या। मी तिन्ही पक्षांच्या वतीने मी स्वतः ही प्रेस घेणार आहे। तसं आमचं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं ठरलेलं आहे आणि दोन्ही पक्षांचे जे प्रवक्ते आहेत ते सुद्धा माझ्यावर असणार। 2 दिवसांनी जागा येते, सगळ्या जागेसंदर्भात उद्या घोषणा केली जाणार आहे। जे उद्या आमच्या बऱ्याचशा 18 तारीखला आम्ही सगळे अर्ज भरतोय आणि त्याच दिवशी आम्ही ह्या प्रेसला सुरुवात करतोय आणि कारण की आम्हाला प्रचारसुद्धा आहे, त्याच्यामुळे ही जी भूमिका आहे ही भूमिका प्रवक्ता म्हणून जी मांडली पाहिजे ती आम्ही मांडू, महाराष्ट्रासमोर मांडू आणि मग महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने आम्ही आवाहन करू।